आज आपल्याला चिकन पुलाव बनवायचा आहे. त्यासाठी आपण 1 किलो चिकन घेतलं आहे. चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण 2 कांदे चिरून टाकणार आहोत. हे मी आधी चिरून ठेवले होते. 2 कांदे टाकून घेतले. 1 टोमॅटो टाकून घेतलेला आहे. थोडी कोथिंबीर, थोडं तेल टाकून घ्यायचं. चिकन बॉईल करून घेणार आहे मी आता. आणि मीठ टाकून घेणार. हळद टाकणार नाही मी. हळदीने रंग पिवळा होतो. आता हे आपण शिजवून घ्यायचं आपल्याला चिकन मी 20 मिनिटं शिजवून घेणार आहे. आणि मग हे आपण कुकरमध्ये बिर्याणी बनवणार आहे. बिर्याणी म्हणजे आपल्याला चिकन पुलाव बनवायचा. आता आपलं चिकन बॉईल झालेलं आहे. मी या साईडला कुकर ठेवून घेतलेला आहे. आता कुकरमध्ये आपण फोडणी घालणार आहोत. कुकर ठेवलंय मी. त्याच्यामध्ये थोडं तेल टाकून घेते आणि थोडं अमूल बटर टाकून घेते. आणि खडे मसाले बघा काय काय घेतले. लवंग, जिरे, दालचिनी, मोठी इलायची, शहाजिरे, तेजपत्ता. मसाले बघा टाकून घेतले मी. खडे मसाले. आता कांदा टाकून घेतला. कांदा छान परतवून घ्यायचा. कांद्याला छान गुलाबी रंग येऊ द्यायचा आपल्याला. आणि मग हिरवी मिरची, कांदा, लसूण मी पेस्ट बनवून घेतलेली आहे ती टाकायची. कांदा आपला झालेला आहे. त्याच्यामध्ये आता मी अद्रक, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट करून घेतलेली ती टाकून घेतली. ती छान आपल्याला 2 मिनिटं परतवून घ्यायची. आपण परतवून घेणार आहे. हे बघा आपलं अद्रक, लसूण वगैरे सगळं झालं आहे. थोडंसं दही घालून घेते मी. दही टाकून आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं. तरी 2 मिनिटं आपल्याला मसाले होऊ द्यायचे. लगेच मी चिकन टाकून देणार. हे बघा मसाला छान झालेला आहे आपला. आता मी तांदूळ 10 मिनिटं भिजत घातलेले होते स्वच्छ धुवून. तांदूळ 2 मिनिटं परतवून घेते मसाल्यामध्ये. बासमती तांदूळ आहे. छान फुलतात. मीठ टाकून घेतो चवीनुसार. छान एक वेळेस मिक्स करून पाणी टाकून गरम करून घेतलेलं आहे.
तर आपल्याला एक सिटी होऊ द्यायची फक्त. एक सिटी होऊ देणार आहे आपण आणि लगेच तुम्हाला कुकर उघडून दाखवते.